हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डॉक्टर सेट अकॅडमी. सराव प्रश्नसंच भाग 3 आज आपण घेणार आहोत, तेव्हा सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, सुयोग्य जोड्या जुळवा. सूची 1 मध्ये शिक्षणाचे स्तर दिलेले आहेत आणि सूची 2 मध्ये या स्तरांचे मुख्य प्रस्तावक. आणि पहिला आहे स्मृती स्तर, ग्रहण स्तर, चिंतनशील स्तर आणि प्रस्तावकांमध्ये आहेत हर्बर्ट, मॉरिसन आणि तिसरा हंट. आणि पर्याय दिलेले आहेत, याच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. अध्यापनाचे स्तर, त्यांचे प्रस्तावक आणि संकल्पना याविषयीचा प्रश्न जवळजवळ दरवर्षी विचारला जात आहे. आणि अगदी बरोबर पर्याय क्रमांक 1 ज्यांनी गेस केलेला आहे पर्याय ए, ते अगदी अचूक आहे. स्मृती स्तराचे प्रतिपादक आहेत हर्बर्ट, ग्रहण स्तराचे प्रतिपादक मॉरिसन आणि चिंतनशील स्तराचे प्रतिपादक हंट हे आहेत. दुसरा प्रश्न, ज्ञानात्मक क्षेत्रातील सर्वोच्च स्तर कोणता? आणि पर्याय आहेत ए विश्लेषण, बी मूल्यमापन, सी बोध की डी ज्ञान. ज्ञानात्मक क्षेत्राचे 6 स्तर आहेत आणि या 6 स्तरांमधील सर्वोच्च स्तर कोणता हे प्रश्नात विचारलेले आहे. आणि अगदी बरोबर मूल्यमापन ज्यांनी गेस केलेलं आहे पर्याय बी, ते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. ज्ञान, बोध, उपयोग, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यमापन हे 6 स्तर ज्ञानात्मक क्षेत्रात आहेत. तिसरा प्रश्न, संशोधनातील त्रिकोणीकरणासंदर्भात चुकीचे विधान कोणते? आणि पर्याय आहेत ए, याचा उपयोग मुख्यत्वे सामाजिक संशोधनात केला जातो, बी, यात अनेक डेटा स्रोत, पद्धती किंवा दृष्टिकोन वापरणे समाविष्ट असते, सी, शास्त्रीय संशोधनात मुख्यत्वे या पद्धतीचा समावेश होतो, की डी, संशोधक निष्कर्षांची उलट तपासणी करून पूर्वग्रहाचा प्रभाव कमी करू शकतात. संशोधनात त्रिकोणीकरण हा एक नवविकसित संबोध आहे. त्याविषयी चुकीचे विधान कोणते हा प्रश्न आहे. आणि ज्यांनी पर्याय सी गेस केलेला आहे त्यांचं उत्तर अगदी अचूक आहे. त्रिकोणीकरण या संकल्पनेचा उपयोग सामाजिक संशोधनात केला जातो, शास्त्रीय संशोधनात नव्हे. चौथा प्रश्न, परिकल्पनेसंदर्भातील चुकीचे विधान कोणते? आणि पर्याय आहेत ए, हे अस्थायी कथन असते, बी, यात 2 व अधिक चरांतील संबंध प्रस्थापित केला जातो, सी, स्पष्ट व सोपी असावी, की डी, अंतिमतः सत्य असल्याचे सिद्ध करावे लागते. संशोधनात परिकल्पनेला महत्त्वाचे स्थान असते आणि परिकल्पनेसंदर्भातील चुकीचे विधान आपल्याला इथं निवडायचे आहे. आणि अगदी बरोबर ज्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर गेस केलेले आहे त्यांचे उत्तर अचूक आहे. परिकल्पना अंतिमतः सत्य व असत्य असू शकते, परंतु ती सत्य व असत्य असल्याचे संशोधनाअंती सिद्ध करावे लागते. पाचवा प्रश्न, संस्कृत विषयातील उत्तम ज्ञान असलेले 2 विद्यार्थी परस्परांशी करत असलेली चर्चा संप्रेषणातील डॅश दर्शवते. पर्याय ए, समरूपता, बी, अनुपूरकता, सी, सर्वव्यापकता की डी, यापैकी नाही. एखाद्या विषयात समान पातळीवर असलेल्या 2 व्यक्तींमधील चर्चा. संस्कृत विषयातील उत्तम ज्ञान असलेले 2 विद्यार्थी परस्परांशी करत असलेली चर्चा. अगदी बरोबर पर्याय क्रमांक ए, समरूपता हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. एखादा विद्यार्थी गणितातील उत्तम ज्ञान असलेला परंतु इंग्रजीत वीक असेल आणि दुसरा विद्यार्थी इंग्रजीचे उत्तम ज्ञान असलेला परंतु गणितात वीक असेल तर त्यांच्यातील संभाषण हे अनुपूरकतेचे उदाहरण ठरते. कार्यालयात निम्नस्तरीय कर्मचारी मध्यमस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवतात. मध्यमस्तरीय अधिकारी ही माहिती उच्चस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्यावर विचारविनिमय होऊन उपाय शोधला जातो. हा उपाय मध्यमस्तरीय अधिकारी निम्नस्तरीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून अंमलबजावणी होते. यास सर्वव्यापकता असे म्हणतात. वृत्तपत्रातील जाहिरात हे डॅश संप्रेषणाचे उदाहरण आहे. आणि पर्याय आहेत ए, लिखित संप्रेषण, बी, मौखिक संप्रेषण, सी, मेटा संप्रेषण की डी, अशाब्दिक संप्रेषण. संप्रेषण हा लिमिटेड टॉपिक असून यावर 2 प्रश्न नेहमीच येत असतात, त्यामुळे हा टॉपिक अगदी छान आपण कव्हर करणं गरजेचं आहे. आणि अगदी बरोबर ज्यांनी पर्याय क्रमांक ए, लिखित संप्रेषण हे उत्तर दिले आहे त्यांचे उत्तर अचूक आहे. प्रत्यक्ष संवाद किंवा फोनवर बोलणे, सभेतील भाषण यांचा मौखिक संप्रेषणात समावेश होतो.
प्रेषकाने बोललेले आणि ग्राहकाने ग्रहण केलेले यात काही वेळा फरक असतो. यात काही संकेत, उदाहरणार्थ हावभाव, हातवारे, देहबोली यामुळे वेगळा प्रभाव पडतो. यास मेटा संप्रेषण म्हणतात. ट्रॅफिक सिग्नल्स, हावभाव, हातवारे यांचा अशाब्दिक संप्रेषणात समावेश होतो. 7वा प्रश्न, पुढील अक्षर मालिका पूर्ण करा. ए, ई, आय, ओ आणि डॅश. प्रश्न लक्षपूर्वक वाचल्यास लगेच लक्षात येईल. आणि ज्यांनी ह्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक ए हे गेस केलेले आहे ते अगदी अचूक आहे. ए, ई, आय, ओ आणि त्यानंतर यू हे सर्व स्वर वॉवेल्स आहेत. सुजित जाड आहे परंतु दिवसा काही खात नाही म्हणून तो रात्री खात असेल, हे विधान कशाचे उदाहरण आहे? आणि पर्याय आहेत ए अर्थापत्ती, बी शब्दावडंबर, सी अनुपलब्धी की डी व्याप्ती. यातील सर्व संबोध समजून घेणे देखील गरजेचे आहे, कारण यावर आधारित प्रश्नांचे प्रमाणही वाढलेले आहे. आणि अगदी बरोबर ज्यांनी पर्याय क्रमांक ए हे गेस केलेले आहे त्यांचे उत्तर अचूक आहे. अर्थापत्तीत 2 विरोधाभासांमधून एक तथ्य शोधले जाते. पर्याय ए अर्थापत्ती. प्रश्न क्रमांक 9, FM संबंधित चुकीचे विधान कोणते? आणि पर्याय आहेत ए FM चे पूर्ण रूप फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हे आहे. बी FM साधारणतः 55 ते 65 किलोमीटर क्षेत्रात ऐकता येऊ शकते. सी FM फ्रिक्वेन्सी 88 ते 108 मेगाहर्ट्झ असते. की डी भारतात 2003ला FM ची सुरुवात झाली. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये FM चे पूर्ण रूप फुल फॉर्म विचारलेले होते. आणि ज्यांनी या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक डी हे गेस केलेले आहे ते अगदी बरोबर आहे. भारतात FM ची सुरुवात 2003ला झालेली नसून 1993मध्ये झालेली आहे, म्हणून हे विधान चूक आहे आणि इतर सर्व विधाने बरोबर आहेत. शेवटचा प्रश्न, पॉलिटिक्स हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? ए ॲरिस्टॉटल, बी प्लेटो, सी सॉक्रेटिस की डी यापैकी नाही. या लेखकाने 158 देशांच्या संविधानांचा अभ्यास करून पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला. आणि ज्यांनी पर्याय क्रमांक ए ॲरिस्टॉटल हे गेस केलेले आहे त्यांचे उत्तर अगदी अचूक आहे. ॲरिस्टॉटल यांनी पॉलिटिक्स हा ग्रंथ लिहिला. या समवेतच आजच्या या प्रश्नसंचामधील 10 प्रश्न आपले संपलेले आहेत. पुढील व्हिडिओ साधारणपणे याच वेळेला उद्या अपलोड केला जाईल. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आणि ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.